नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रेल्वेचा फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. यामध्ये कोणकोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करावी लागेल, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील हे सगळं तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल. या अगोदर राहुल सरांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे नोटिफिकेशन संदर्भात जाहिरातीची जी काही पूर्ण माहिती आहे तर सरांनी दिलेली तो व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूया फॉर्म कशा पद्धतीनं भरायचं ते. आपल्याला अगोदर या वेबसाईटवरती जावं लागेल. गुगलवरती ही वेबसाईट सर्च करा. वेबसाईट सर्च केल्याच्या नंतर किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे, तर त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली क्लिक करू शकता. क्लिक केल्याच्या नंतर फॉर्म किंवा वेबसाईट जी काही तर ती ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल. ही वेबसाईट दिसल्याच्या नंतर याच्यामध्ये दोन ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. आता ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म अगोदर भरलेला होता, NTPCसाठीचा ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला होता, ते जे काही आहेत तर डायरेक्टली इथे जाऊ शकतात. ऑलरेडी हॅव ॲन अकाउंटवरती तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID विचारण्यात येईल आणि पासवर्ड विचारण्यात येईल. तो फिलअप करून कॅप्चर कोड टाका. कॅप्चर कोड टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो काही आहे तर ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्लाईड येईल. ही स्लाईड आल्याच्या नंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही ॲप्लिकेशन सध्याच्याला अवेलेबल आहेत, म्हणजे ज्या कोणत्या वॅकन्सी सध्याच्याला आहेत तर त्याचे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी इथे दिसतील. आता यामध्ये जर बघायचं झालं तर RRB NTPC जे काही ग्रुप डीचं नोटिफिकेशन आहे तर त्या संदर्भात इथं आपल्याला सांगण्यात आलेले आहे. तर व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ द 7. ओके, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करून हा जो काही फॉर्म आहे तर तो फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म जे काही आहे तर इथे सध्याच्याला आहेत की ज्यांचं D.Ed झालेले, B.Ed झालेले, इथे टीचरच्या वॅकन्सीज अवेलेबल येतात. तुम्ही तोही फॉर्म इथे भरू शकता. याचीसुद्धा डेट 6/2/2022 पर्यंत, सॉरी 2025 पर्यंत तिथे आहे. तर तुम्ही ते भरू शकता तिथे सुद्धा फॉर्म. त्यानंतर जर बघितलं तर फॉर्म फिलअप करता वेळेस तुमच्यासमोर असे ऑप्शन्स येतील. आता कुठे क्लिक केल्याच्या नंतर हे ऑप्शन्स येतील तर आपल्याला कोणत्या RRBs म्हणजे कोणत्या रिजनमधून आपल्याला अप्लाय करायचं तर तिथे क्लिक करावं लागेल. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही अशा पद्धतीची स्लाईड येईल. मग ज्या रिजनमधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तिथे तुम्ही क्लिक करा. ज्यांना मुंबईमधून अप्लाय करायचं असेल ते मुंबईमधून करू शकतात. ओके, टोटल 16 रिजन आपल्याला इथं दाखवण्यात आलेले. ज्यांना सिकंदराबादमधून अप्लाय करायचं आहे ते सिकंदराबादमधून अप्लाय करू शकता. कोणी भुवनेश्वर असेल, भोपाळ असेल, ज्या ठिकाणाहून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथे तुम्ही क्लिक करा त्या रिजनमधून. त्या रिजनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ज्या काही पोस्ट आहेत, जे काही तुमचा फॉर्म आहे तर तो अवेलेबल आहे. आता तुम्हाला कोणत्या रिजनमधून अप्लाय करायचं असेल तर त्या रिजनबद्दलची थोडक्यात एकदा माहिती बघूया. सेंट्रल रेल्वेमध्ये जर बघितलं आपण तर हा रिजन कुठे येतो तर हा मुंबई रिजन येतो. म्हणजे याचे हेडक्वार्टर जे आहे तर मुंबईला आहे. मग मुंबईमध्ये डिव्हिजन कोणकोणते येतात तर मुंबई येते, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर. जे महाराष्ट्रामध्ये ज्यांना पोस्टिंग पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांना पोस्टिंग पाहिजे असेल त्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणाहून इथे अप्लाय करू शकता सेंट्रल रेल्वेसाठी. त्याच्यानंतर ईस्टर्न रेल्वे आहे की कोलकाता, इथे त्यांचं झोनल हेड ऑफिस आहे. त्याच्यानंतर ईस्ट सेंट्रल रेल्वे असेल, त्याच्यानंतर ईस्ट कोस्ट रेल्वे असतील, भुवनेश्वरला त्यांचं हेडक्वार्टर आहे. नॉर्थ असेल किंवा नॉर्थ सेंट्रल रेल्वे असेल तर यांचा अलाहाबादला हेडक्वार्टर आपल्याला इथं देण्यात आलेले. ओके, तर ज्यांना महाराष्ट्रामधून जे अप्लाय करतायत तर त्यांच्यासाठी सेंट्रल रेल्वे म्हणजे मुंबई हे ऑप्शन आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सिकंदराबाद रिजनमधून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. हे एक महाराष्ट्रामध्येच याची सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते की साऊथ सेंट्रल रेल्वे आहे की सिकंदराबादसाठी. मग नांदेड जो हे आहे विभाग आहे तर हे डिव्हिजन, नांदेडमधलं डिव्हिजन या साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येते. ओके, की जे सिकंदराबादमध्ये आहे. त्यानंतर जर बघितलं आपण अजून तर याच्यामध्ये साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये बिलासपूरमधून जर अप्लाय जर केलं तर नागपूर हे रिजन आपल्याला त्या ठिकाणी तिथे दिसते. नागपूर रिजनमधून ज्यांना अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर कोणत्या रिजनमधून हे टोटल तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने 16 रिजन आहेत महाराष्ट्रामध्ये. परत नागपूर हे रिजन जर बघितलं तर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेचं या ठिकाणी नागपूर हे रिजन आपल्याला दिसते. ओके,
तर अशा पद्धतीनं जेवढे काही महाराष्ट्रामधून तुम्ही कोणकोणत्या रिजनमधून अप्लाय करू शकता तर त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती याच्यामध्ये थोडक्यात दिलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही इथे क्लिक करून अप्लाय करू शकता. आता अप्लाय केल्याच्या नंतर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही याच्यामध्ये भरलेली आहे ऑलरेडी, तर त्या संदर्भातला एक मेसेज येतो, ती चेक करा. आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त एकदा ही माहिती चेक करावी लागते. बाकी इथं काही दुसरं फिलअप करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर कुठं चेंजेस करायचे असेल, काही एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही तिथे एडिट वगैरे करू शकता. ओके. देन तुम्हाला कोणती लँग्वेज निवडायची आहे, काय आहे, पेपरची लँग्वेज कोणती आहे, तुमची मदर टंग कोणती आहे, त्या संदर्भात सगळी काही माहिती विचारण्यात येते, तर तुम्ही तिथे फिलअप करू शकता. त्यानंतर तुम्हाला शेवटी परत एकदा जो काही तर फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करावी लागते. शेवटी ज्यावेळेस फॉर्म जातो त्यावेळेस तर तिथं फोटो आणि सिग्नेचर परत अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली पेमेंटवरती जाता. मग तिथून तुम्ही फीज जी काही आहे तर ती पेड करू शकता. मग त्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले, तसं आपण पुढे बघणारच आहे. ओके. तर आता जे फ्रेशर्स आहेत त्या फ्रेशर्सनी कसं अप्लाय करायचं, तर अगोदर वेबसाईट ओपन करा. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं ही तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. इथे अप्लायवरती क्लिक करू शकता. अप्लायवरती क्लिक केल्याच्या नंतर दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील. क्रिएट अॅन अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे नवीन अप्लाय करतात, या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे अशा लोकांसाठी इथं क्रिएट अॅन अकाउंट याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. क्रिएट अॅन अकाउंटवरती क्लिक केल्याच्या नंतर हा मेसेज येईल. हा मेसेज आल्याच्या नंतर याला ओके करा. ओके केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही अशी स्लाईड ओपन होईल. या स्लाईडमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी इथं फिलअप करायचं आहे. जसं 10वीच्या सर्टिफिकेटवरती दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला तिथे नाव टाकायचं आहे. म्हणजे सरनेम अगोदर असेल तर तुम्हाला सरनेम अगोदर टाकायचं आहे. तुमचं नाव अगोदर असेल तर नाव अगोदर टाकायचं आहे. ज्या पद्धतीनं 10वीच्या सर्टिफिकेटवरती आहे त्या पद्धतीने तिथे आपल्याला नाव टाकायचं आहे. आपली कंट्री वगैरे सिलेक्ट करायची. इंडियामधूनच आपण अप्लाय करतो तर कंट्री ऑफ नॅशनॅलिटीज तर तिथं इंडिया. त्यानंतर तुम्हाला इकडे परत सगळी इन्फॉर्मेशन भरावी लागेल जी तुम्ही या साईडला इथे भरताय. आता इथे एक विचारण्यात आलेलं आहे की तुमच्या नावामध्ये बदल आहे का, तुमच्या नावामध्ये बदल आहे का. जर तुमच्या नावात काही बदल असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता आणि तुमच्या नावात काय बदल आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी तिथे टाकू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं पुढे तर यामध्ये ज्यांचं लग्न झालेलं आहे शक्यतोवर लेडीजच्या बाबतीत, तर लेडीजचं ज्यांचं लग्न झालेलं आहे तर तिथं नाव चेंज होते की अगोदरचं जे काही नाव आहे तर ते वेगळं राहते. त्याच्यानंतर हजबंडच्या तिकडचं नाव जे काही तर ते वेगळं राहते. तर तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि येस केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ विचारण्यात येतो की तुमच्याकडं मॅरिड सर्टिफिकेट असेल तर ते एक, किंवा ज्यांचं नाव बदललेलं आहे त्यांचं एक गॅझेट असते तर ते तुम्ही तिथं अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची जशी 10वीच्या याच्यावरती दिलेली त्या पद्धतीनं. त्यानंतर जेंडर असेल, फादर नेम, त्याच्यानंतर मदर नेम, ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला तिथं फिलअप करायची. जसं 10वीच्या याच्यावरती आहे तसंच मी परत परत याच्यासाठी सांगतोय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 10वीच्या बेसवरती सगळ्या काही गोष्टी तिथं बघितल्या जातात की 10वीच्या याच्यावरती तुमची जशी इन्फॉर्मेशन आहे त्या पद्धतीने इथे आहे फॉर्ममध्ये किंवा नाही इथे. त्यानंतर जर बघितलं पुढे आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी परत एकदा इकडे जो काही आहे तर टाकणं आवश्यक आहे. ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर तुम्हाला जनरेट OTP करायचा आहे. OTP जनरेट झाल्याच्या नंतर तो OTP इथं फिलअप करावा लागेल जो की आपल्या मेल आय डीवरती येतो. दुसरा एक जो OTP आहे तर तो मोबाईल नंबरवरती येतो. इथे मोबाईल नंबर टाकायचा, मग OTP आल्याच्या नंतर आपल्याला इथं तो पुट करायचा आहे. त्यानंतर आधारचं व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागते. आधार कार्डचा नंबर इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP जनरेट करावा लागतो. OTP जनरेट केल्याच्या नंतर इथं OTP येईल, त्यानंतर व्हेरीफाय करा. ओके. आणि ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही आहे ती लोकांनी इथे क्लिक केल्याच्या नंतर तिथे जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला डायरेक्टली आधार कार्ड कुठल्याही पद्धतीची माहिती वगैरे जे काही तर तिथे विचारत नाहीत. त्यानंतर व्हेरीफाय झाली सगळी इन्फॉर्मेशन आपली इन्फॉर्मेशन व्हेरीफाय झाल्याच्या नंतर इथे पासवर्ड तुम्हाला क्रिएट करावा लागतो आणि हे जे काही इथं आपल्याकडून जी काही माहिती आपण भरतोय किंवा आधार कार्ड आहे, आपलं जेंडर आहे, नेम आहे, हे सगळं काही बरोबर असल्याचं एक डिक्लेरेशन इथं घेतल्या जाते. तर या डिक्लेरेशनवरती इथं टिक करायचं आहे. टिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्रिएट युअर पासवर्ड तुम्ही इथं क्रिएट करू शकता जो तुम्हाला ठेवायचा असेल तो. त्याच्यानंतर इथं कॅप्चर कोड येतो, कॅप्चर कोडवरती क्लिक करा आणि नंतर मग या ठिकाणी जे काही तर तुम्ही प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट. आता प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट केल्याच्या नंतर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिसते अशा पद्धतीची की
ही जी OTP वगैरे टाकल्याच्या नंतरची ही परत तुम्हाला जी काही तर माहिती तुमच्या समोर दिसते, असे आधार कार्डवरची जी काही माहिती असेल ती, आणि मग तुमचं आधार कार्डवरचा जो काही फोटो आहे, तुमचं नाव आहे, हे सगळं तुम्हाला जे काही तर आधार कार्ड अनुसार इथं दिसेल. मग ते ही अशा पद्धतीची माहिती जी काही तर तुमच्या समोर येते. ही माहिती तुमची बरोबर आहे, सगळं एकदम करेक्ट आहे असं तुम्ही इथे क्लिक करून जे काय तर क्रिएट अन अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर माहिती कुठे चुकीची असेल, काही वाटलं तुम्हाला काही बदल वगैरे करायचा आहे आपल्याला, तर तुम्ही इथं एडिटवरती क्लिक करू शकता. एडिटवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तेवढी माहिती तुम्ही जे काही तर एडिट करू शकता, अन्यथा क्रिएट अन अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड करण्यासाठीचा एक मेसेज येतो की अकाउंट क्रिएट करायचं आहे का म्हणून, तर ते विचारण्यात येते, तर त्याला प्रोसीड करा. प्रोसीड झाल्याच्यानंतर ही अशी स्लाईड तुमच्यासमोर ॲटोमॅटिकली ओपन होईल प्रोसीड झाल्यावर. मग ही स्लाईड ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर परत इथं आपण जो की लॉगिन आय डी इथं ठेवलेला होता, म्हणजे मेल आय डी असेल किंवा मोबाईल नंबर असेल तर तो, आणि इथं पासवर्ड हे पुट करायचं, आणि ते पुट केल्याच्यानंतर कॅप्चर कोडवरती क्लिक करून लॉग इन करा. लॉग इन झाल्याच्यानंतर तुमच्या समोर जी काही अगोदरची तुम्ही माहिती भरलेली होती अकाउंट क्रिएट करता वेळेसची, ती सगळी इन्फॉर्मेशन इथे तुमच्या समोर येईल. आता जी इन्फॉर्मेशन इथं आलेली नसेल ती तुम्हाला इथं भरावी लागेल. जी बेसिक माहिती होती ती इथं येईल. तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल, ही बाकीची माहिती जे काही मोबाईल नंबर, मेल आय डी हे येतील तुमच्यासमोर. हे आल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही मॅरिड आहे किंवा नाही आहे हे इथं विचारण्यात येते. त्याच्यानंतर तुमचं रिलिजियन का आहे, त्यानंतर मदर टंग, ही अशी सगळी माहिती जे काही तर इथं विचारण्यात येतात. त्याच्यानंतर तुमची एक्झामची लँग्वेज काय ठेवायची आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती येते. ही माहिती सगळी तुम्हाला इथं भरणं आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्यावरती वगैरे कुठं काही मार्क वगैरे आहेत का, तर त्या संदर्भात सुद्धा इथं माहिती विचारण्यात येते. तर 2 मार्क टाकणे इथं कंपल्सरी आहे. आपल्या चेहऱ्यावरती असेल किंवा बाकी जे काही मार्क वगैरे असतील कुठे, तर ते तुम्ही तिथं टाकू शकता. त्यानंतर कॅटेगरी वगैरे जे काही तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर कास्टची वगैरे इन्फॉर्मेशन विचारण्यात येते. जर ओपनमधून असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती वगैरे जे काही तर तिथं विचारण्यात येत नाही. त्याच्यानंतर SC ST मधून जर असाल तर तिथं कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे काही तर ते विचारण्यात येतं. तर ते तुम्हाला तिथं फिलअप करणं आवश्यक असते. त्याच्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर जर असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पोस्टल ॲड्रेसची डिटेल्स आपल्याला विचारण्यात येते. आपला जो काही ॲड्रेस आहे तो, तर मग आपण ज्या राज्यातून अप्लाय करतो ते राज्य कोणतं आहे, तर आपण महाराष्ट्रामधून करतोय तर महाराष्ट्र येईल. तुमचा जिल्हा असेल, या संदर्भातली संपूर्ण माहिती जे काही तर तुम्हाला इथं फिलअप करायची आहे. ओके, सोपं आहे फॉर्म भरायला, काही अवघड नाही आहे. एकदम तुम्ही घरी बसून सुद्धा जे काय तर इथं फॉर्म फिलअप करू शकता. माझी एक रिक्वेस्ट असेल फक्त, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करताय तर तुम्ही मोबाईलवरून करत असाल किंवा तुमच्या लॅपटॉपवरून जर करत असाल, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करताय ना, तर त्यावेळेस तुमचा मेल आय डी लॉग इन करा. आणि जर मित्राचा असेल किंवा बहिणीचा असेल, भावाचा असेल, तुम्ही ज्यावेळेस त्यांचा फॉर्म भरता त्यावेळेस त्यांचाच मेल आय डी त्या गुगलवरती लॉग इन करा. याचं रिझन असं आहे की ॲटोमॅटिकली जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती फिलअप होते, आणि कधीकधी ती माहिती चुकल्याही जाऊ शकते. त्याच्यामुळं परत आपल्याला फॉर्म एडिट करायचं काम पडू शकते, किंवा मग आपला फॉर्म जो काही तर तो रिजेक्ट होईल. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या फॉर्म भरता वेळेस बघा की तुम्ही जर भरत असाल तर डायरेक्टली तिथं इन्फॉर्मेशन जे काय तर आपल्याला दिसते, आणि मग त्याच्यावरती आपल्याकडून चुकून तिथं क्लिक होते आणि तो फॉर्म भरला जातो. त्याच्यानंतर इथं नेम ऑफ कास्ट वगैरे जे काही तर ही संपूर्ण माहिती विचारण्यात येते. जे कॅटेगरीमध्ये वगैरे येतात ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर वगैरे आहे त्यांच्यासाठी. ओके, देन नेक्स्ट स्लाईड तुमच्यासमोर हीच असेल. नेक्स्ट स्लाईड इन्फॉर्मेशनमध्ये की जे की कॅटेगरी डिटेल्समध्ये येतील. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर इथे येस करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही पर्सन जर डिसॅबिलिटी तुमच्यामध्ये जर काही असेल तर त्या संदर्भात इथं विचारण्यात येते. जर येस केलं तर पुढे संपूर्ण माहिती जी काही तर तुम्हाला तिथं भरावी लागते. आणि जर समजा तुम्ही डिसेबल असाल, तुम्हाला जर स्क्राईबची आवश्यकता असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला तिथं माहिती वगैरे विचारण्यात येते की स्क्राईब संदर्भात तुम्हाला हवं आहे किंवा नाही आहे, तर ती माहिती विचारतात. त्यानंतर तुम्ही जर EBS EBC मधून जर येत असाल तर त्याचं सर्टिफिकेट नंबर वगैरे जे काही तर ते सुद्धा तिथं विचारण्यात येते. त्यानंतर डिटेल्स ऑफ सर्व्हिस रेल्वे ॲप्लिकंट. जर समजा तुम्ही रेल्वेमध्ये वर्क वगैरे जर करत असाल ऑलरेडी अगोदर, आणि तुम्ही या पोस्टसाठी जर अप्लाय जर करत असाल तर तिथं विचारण्यात येते की तुम्ही
रेल्वेमध्ये वगैरे वर्क करतात का, तुम्ही ऑलरेडी एम्प्लॉई वगैरे आहे का, त्या संदर्भात विचारण्यात येते. मग करंट एम्प्लॉई आहे का गव्हर्नमेंटचा वगैरे कुठला किंवा दुसऱ्या ऑर्गनायझेशनमधला. जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये असाल तरच तिथे इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल. ओके, त्याच्यानंतर डिटेल जे काही आहे तर ॲप्रेंट जर केलेलं असेल तुम्ही तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला इथं विचारण्यात येते की रेल्वेच्या संदर्भात तुम्ही जर NCVT हा जर डिप्लोमा केलेला असेल त्या ठिकाणी किंवा ॲप्रेंटिस तुमचं झालेलं असेल तर त्या संदर्भात सुद्धा तिथं विचारण्यात येते. त्यानंतर बँकेचे डिटेल्स असतात, बँकेच्या डिटेल्स शक्यतोवर तुम्ही तुमच्याच फिलअप करा, कारण की काही जे काही फीस आहे तर याच्यामधली रिफंड होणारी आहे, तर रिफंड फीसाठी ही माहिती विचारण्यात येते. संपूर्ण माहिती प्रॉपर या ठिकाणी अकाउंट डिटेल्स जे काही तर प्रॉपर टाका. त्यानंतर तुम्ही सेव्ह केल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कशाची माहिती, एज्युकेशनची माहिती जी काही तर ती विचारण्यात येते. मग तुम्ही एज्युकेशनची माहिती तिथं फिलअप करू शकता. 10वीची आपल्याला आवश्यकता आहे या ठिकाणी, कारण आपण 10वी बेसवरती अप्लाय करतो. तर अगोदर 10वीची माहिती भरा. 10वीची माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला परत 12वीची माहिती भरावी लागेल. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे तुम्ही मिनिमम 10वीची जरी टाकली तरी सुद्धा त्या ठिकाणी चालेल, पण तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन ॲड जर करायची असेल तुमच्या फॉर्ममध्ये, जेणेकरून की समोर ज्या वेळेस ग्रॅज्युएशनच्या बेसवरती वॅकन्सीज वगैरे येतील त्यावेळेस तुम्हाला एवढी माहिती भरण्याची आवश्यकता तिथे पडणार नाही आहे. ओके, तर त्याच्यामुळं तुम्ही ती जी काही एज्युकेशनल माहिती आवश्यक आहे आपल्याला तर ती भरू शकता. ती भरल्याच्या नंतर आपल्यासमोर ही अशा पद्धतीची जी काही तर एक स्लाईड ओपन होईल. नेक्स्ट केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्हाला फोटो जो काही तर तो इथे अपलोड करायचा आहे. जास्तीत जास्त 100 KB एवढी साईज असली पाहिजे आणि कमीत कमी 50 KB. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला एक सिग्नेचर द्यायची की जी 30 KB ते 50 KBच्या मध्ये असेल इथं आपल्याला. आणि फोटो जो काही आहे तर तो व्हाईट बॅकग्राऊंडचा असणं खूप आवश्यक आहे. जर तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड नसेल या फोटोमध्ये तर तो फोटो अपलोड होत नाही. ओके, आम्ही तसं करून सुद्धा बघितलं की दुसरा जो काही फोटो आहे म्हणजे की रेड बॅकग्राऊंडचा फोटो होता तर तो अपलोड करून बघितला तर तो फोटो अपलोड होत नाही जोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंड त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत. तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो जो काही आहे तर तोच आपल्याला त्या ठिकाणी तिथं अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर ते अपलोड झाल्यावर तुम्हाला इथं येतात पोस्टचे प्रेफरन्स. आता हे दोघांना पण येतात. इथून जी काही स्लाईड आहे ना तर ही दोघांसाठी सेम राहते या ठिकाणाहूनची, म्हणजे ज्यांनी अगोदर इन्फॉर्मेशन भरलेली होती त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे नवीन फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथून जी काही माहिती आहे तर ती सेम राहते. मग इथून प्रेफरन्स ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायचे असेल तुम्ही त्या पद्धतीने पोस्ट वाईज जे काही तर प्रेफरन्सेस इथं देऊ शकता. जेवढे काही पोस्ट आहेत या सगळ्या पोस्टला तुम्हाला प्रेफरन्स जे काही तर इथं देणं आवश्यक आहेत. तुम्ही तेवढे प्रेफरन्सेस जे काही तर इथं दिले पाहिजे. ओके, प्रेफरन्सेस कसे द्यायचे काय द्यायचे याची सुद्धा तुम्हाला माहिती जी काय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी डिक्लेरेशनची माहिती परत जी काही तर इथं घेतली जाते. इथं प्लेस तुम्हाला टाकावं लागते. तुम्ही ज्या ठिकाणाहून फॉर्म अप्लाय करता ते प्लेस त्या ठिकाणी तिथे टाका. त्याच्यानंतर इथं सेव्ह सगळी काही माहिती करा. प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन येते. तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतो. सगळी जी काही माहिती बरोबर आहे किंवा नाही आहे ते एकदा चेक करा. ते चेक केल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला ही अशा पद्धतीची एक पेमेंटची स्लाईड जी काही तर ओपन होते की जिथं आपल्याला फीस पेड करायची ती. मग जेवढी काही फीस असेल तर तुम्ही तिथून पे करू शकता. इथं पे विथ कशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही इथून पे करू शकता. मग तुमच्या समोर हे ऑप्शन जे काही तर इथे ओपन होतात आणि हे ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं QR चं सुद्धा ऑप्शन येते. इथं UPI वरती जा. UPI वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं QR चं सुद्धा ऑप्शन आहे. तिथून तुम्ही QR कोड जो काही तर तो कॅप्चर करू शकता. तुम्ही तुमचे फोनपे असेल गुगल पे असेल त्याच्यावरून सुद्धा पेमेंट इथं करू शकता. तर हे अशा पद्धतीनं आपण फॉर्म कसा भरायचा काय याची सगळी जी काही आहे तर माहिती या ठिकाणी इथं घेतलेली आहे. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्समध्ये विचारल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणाहून रिप्लाय तुम्हाला निश्चित देण्याचा जो काही तर तिथं प्रयत्न करूया. तर चला मित्रांनो, माहिती जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चलो, थँक्यू सो मच.